राम राम मित्रांनो, काय चाललंय तुमचं? गुड मॉर्निंग, सत श्री अकाल, अजून काय काय असते सगळंच. तर मित्रांनो, काय म्हणताय अजून? तर आज आहे 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन, झेंडावंदन. तर मित्रांनो, कुठे झेंडावंदनला गेले होते का नाही? मी आत्ताच झेंडावंदन शाळेच्या जवळ थांबून झेंडावंदन बघून आलेलो आहे. आणि आलोय तर बायको माझ्यावर चिडलेली आहे. चिडलेली बायको कशी दिसती हे तुम्हाला आज मी दाखवतो. चिडलेली बायको, तर माझी बायको आता चिडलेली आहे, मला बोलणार नाही म्हणते. खिचबीच 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 करत आहे. आज सुट्टी असो सुद्धा मला बोलण्यात येते, म्हणून मी तुम्हाला दाखवतो. बघा तुम्ही कसं चिडलेली बायको कशात. हे बघा चिडलेली बायको. ओ हिरोईन, ऐ ऐ काय ठेवून तर चिडलेली बायको रागाच्या भारात चपात्या करायला लागली. कारण चिडलेल्या बायकोला बाहेर घेऊन जायचं होतं आणि मी नको म्हणलो, त्याच्यामुळे बायको चिडू चिडू दाबू दाबू चपात्या करायला लागली. बघा ते, बघा तोंड, बघा थोडं तोंड. हा इकडे बघ, थोडं फेस इतर करू. असं कुठं असते का? हां कुठं असते का? असं असते का? तर मित्रांनो, हे बायकांचं फेवरेट आहे बेलणं. लोक म्हणतात हे ना मारतात बेलण्यानं बायकांना. मला तर काय माहिती नाही, कारण मी अजून काय मार खाल्ला नाही. ते बघा 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 बघा. तर मित्रांनो बघा, दिवसभरात काय होईल अजून आम्ही फायटिंग करणार आहे, मग तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, हे बाया अजून नाराज आहे मायावर. नाराज आहे? कशाला बोलायचं मग पहिला? मित्रांनो, पहिला बोलायचं, काही पण बोलायचं, नंतर ना असं करायचं. ते केलं तर कसं हे होते का? काय बोललो तुला? काय बोललो मग? नॉनसेन्स खेबडी. बायको आहे, फोन करते, केलं तर तुम्हाला काय होतंय? सगळं सांगणार. अरे 5 मिनिटं उशीर झाला. एवढं 5 मिनिटं एवढं मित्रांनो, 5 मिनिटं उशीर झाला. हे करायचं. मला सांगा मित्रांनो, एखाद्या कामासाठी गेलो, तुम्हाला लगेच तिथं गेल्या गेल्या होणार आहे का? 5-10 मिनिटं थांबावं लागते का नाही? पण हिला तसं नाही, गेलं की लगेच पाय. आपला बाच आहे तिथं दुकानामध्ये बसला, ये बाबा तू घेऊन जा, तुझ्यासाठी ठेवलं असलं बसलो. बोलायची पण पद्धत असते, माहितीये का? नॉनसेन्स. तर मित्रांनो, हे असं आहे बायकांचं. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला नवीन नाही तुमच्यासाठी, कारण तुम्हाला हे बायका आहेत. हे असंच आहे, अजून नाराज आहे. आपलं स्वयंपाक कराय बोलणार झाले काय आपलं टीव्ही बघत बसायचं, तोंडवरी करून असं आपल्या याच्यामध्ये. मग काय करणार? मग आपल्यामध्येच राहणार. अंडा बोलून काय नाही. आता संपलं बोलायचं, कसं चाललं बघा. याच्या मागे लागण्यात काय फायदा नाही. आपण बसू मस्त पैकी. तर मला काय म्हणायचंय, आपण टी व्ही बघणं म्हणजे महत्त्वाचं काय माहिती आहे का तुम्हाला? काय बघतोय बघायचं का तुम्हाला? लय महत्त्वाचं आहे. मराठी माणसासाठी एक आरक्षणाविषयी विषय चाललाय म्हणून टी व्ही बघत होतो. आपले धरंगी पाटील गेलेत मुंबईला, मग तेच बघत होतो. लाईव्ह चालू आहे काय बघा, त्यांचंच चालू आहे आता, त्यांचंच बघत बसलोय मी. अहो, टी व्ही बघितल्याने 4 गोष्टी शिकायला भेटतात, ज्ञान भेटते. बघा आता काय बघताय ना तुम्ही? न्यूज बघणं वाईट आहे का? बघा बघा नीट बघा तुम्ही.